शेतकरी मंडळींना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंडप पुढे येऊन बसावं. आहे की साहेबराव सीड्स या कंपनीने हा कार्यक्रम आयोजित या ठिकाणी केलेला आहे. साहेबराव सीड्सचे भीमा शक्ती म्हणून त्यांचं जे वाहन आहे कांद्याचं, ते आपण काही शेतकऱ्यांचे मनोगत या ठिकाणी घेणारच आहोत. तरी सर्वांना या सीड्स विषयी माहिती देण्यासाठी इथं मार्गदर्शक सुद्धा आहेत आणि आपल्याला जे हवामान अंदाज मध्ये देतात ते पंजाबराव डग साहेब सुद्धा आपण यांना ऐकणार आहोत. सर्व शेतकरी यांनी रांजणगाव नगरीतील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी लवकरात लवकर यावं, जेणेकरून कार्यक्रम सुरू करण्यासाठी थोडासा विलंब होतोय आणि तो होऊ नये म्हणून आपण सर्वांनी लवकरात लवकर कार्यक्रम स्थळी यावं अशी सर्वांना विनंती करतो. लाभलेले संत एकनाथ साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील आमले यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजचे अध्यक्षपद स्वीकारावं. त्यानंतर आपणाला सर्वांना माहीत असलेले पंजाबराव डग साहेब हे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. इंदापुरे सरांना विनंती आहे समोर यावं. आज आपण पाहतोय की कांदा हे सर्वांच्याच आहारातील एक मुख्य असं म्हणजे कांदा कुठल्याही जाती धर्माला असो किंवा गरीब श्रीमंत कोणी असो सर्वांना कांदा हे आहारात असतच. आणि या कांद्याला एक चांगल्या प्रकारे गुणकारी महत्व आहे, जसं की क आणि ब जीवनसत्व या कांद्यामधून आपल्याला मिळत असतं. आणि यामध्ये सुद्धा हे साहेबराव सीड्स या कंपनीने एक चांगल्या प्रकारे वाण देण्याचं काम या ठिकाणी कंपनी करत आहे. या कंपनीचे मालक भारत लवाड सर या ठिकाणी उपस्थित आहे. ते आपल्याला त्या वाणविषयी किंवा त्यांच्या कंपनीविषयी माहिती देतीलच. तत्पूर्वी आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना छोटेखानी स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत पंजाबराव डग साहेब यांचं स्वागत कंपनीचे प्रतिनिधी लोखंडे साहेब, बडके साहेब, गायकवाड साहेब व वैरागर साहेब मार्केटिंग प्रतिनिधी यांना सर्वांना मी विनंती करतो की आपण साहेबराव सीड्स या कंपनीतर्फे साहेबांचं स्वागत करावं. पंजाबराव डग साहेब हे परभणी जिल्ह्यातील गुवळी धामणगावचे आहेत. हे सर्वांना माहित आहे. शेतकऱ्यांचे कैवारी मायबाप म्हणून त्यांची ख्याती या ठिकाणी आपणा सर्वांना सर्वश्रुतच आहे. तर त्यांचे या ठिकाणी कंपनीच्या तर्फे सर्व कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी स्वागत करत आहेत. लोखंडे साहेब मार्केटिंग प्रतिनिधी अहमदनगर संभाजीनगर दोन्ही जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून ते कार्य करत आहेत. त्यानंतर पंजाबराव डग साहेबांचे काही निवडक शेतकरी कांदा उत्पादक या ठिकाणी स्वागत करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील आमले, व्हाईस चेअरमन संत एकनाथ सहकारी साखर कारखाना यांचे स्वागत लोखंडे साहेब करत आहेत. त्यानंतर
पंजाबराव डग साहेब यांचे स्वागत गावातील किंवा पंचक्रोशीतील जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत ते या ठिकाणी पंजाबराव डग साहेब यांचे स्वागत करतील. मी काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतो, दत्तात्रय पाटील बकाळे, अक्षय बाप्पासाहेब लगाने, त्यानंतर आपले साहेबराव गांगुर्डे यांना विनंती करतो की आपण पंजाबराव डग साहेबांचं शेतकऱ्याच्या वतीने स्वागत करावं. पांडुरंग पाटील इनामे यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी साहेबांचं स्वागत करावं. मधुकर पाटील लगाने, या ठिकाणी कांदा उत्पादक म्हणून साहेबराव सीड्सचे जे मालक व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं या ठिकाणी ते स्वागत करणार आहेत. सर्वप्रथम अशोक पाटील लगाने यांचं ते स्वागत करतील अशी मी लोखंडे साहेब, लवाड साहेब, सर्व प्रतिनिधी यांना विनंती करतो की त्यांनी अशोक पाटील लगाने साहेबराव सीड्सचे जे कांदा उत्पादक आहे त्यांचं स्वागत करावं. मधुकर विठ्ठलराव पाटील लगाने कांदा उत्पादक शेतकरी यांचे या ठिकाणी साहेबराव सीड्स तर्फे स्वागत होत आहे. त्यांनी स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर रावसाहेब पेहरे, सरपंच देवी रांजणगाव तालुका नेवासा, सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्वागताचा स्वीकार करावा. सतीश झाडकुंडे, दाटेगाव तालुका नेवासा, कांदा उत्पादक शेतकरी यांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करावा. पांडुरंग अर्जुनराव आवटे, आपेगाव तालुका पैठण, कांदा उत्पादक शेतकरी यांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करावा. विष्णू पाटील भवर, शेट्टा यांना विनंती आहे की या ठिकाणी आपण स्वागताचा स्वीकार करावा. विठ्ठलराव घनवट, नजीक बाबुळगाव तालुका शेवगाव यांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर आपल्या रांजणगावमध्ये व पंचक्रोशीत ख्याती असलेले आपले फर्म गुरुकृपा कृषी सेवा केंद्र जून 2000 पासून आपल्या सेवेत या ठिकाणी साहेबराव गांगुर्डे पाटील हे आपल्याला सेवा देत आहे. तर त्यांचं स्वागत या ठिकाणी साहेबराव सीड्सच्या कंपनीतर्फे लोखंडे साहेब व इतर प्रतिनिधी या ठिकाणी साहेबराव पाटील गांगुर्डे यांचं स्वागत करतो. साहेबराव सीड्सने हा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केला. 2-4 ठिकाणी त्यांनी बघितले आणि नंतर त्यांना हे ठिकाण एकदम व्यवस्थित वाटलं. असे आपले या कार्यक्रमासाठी व्यवस्थित चांगल्या प्रकारे नियोजन करून जागा उपलब्ध करून देणारे बाप्पासाहेब लगाने सर यांचं या ठिकाणी स्वागत लोखंडे साहेब व इतर प्रतिनिधी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र शासन कृषी भूषण पुरस्कार प्राप्त पांडुरंग पाटील इनामे यांचं लोखंडे साहेब स्वागत करतील. सद्गुरू कृषी सेवा केंद्र सिंधुदुर्ग नरवडे पाटील यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्वागताचा स्वीकार करावा. मदन पाटील लगाने यांना विनंती आहे आपण कांदा उत्पादक शेतकरी म्हणून स्वागताचा स्वीकार करावा.
ठिकाणी डायस व इतर गोष्टीसाठी जे कायम आपल्याला मदत करत असतात छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक के आर इंदापुरे सर यांचे या ठिकाणी स्वागत लोखंडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. समर्थ एजन्सी इमामपूरवाडी गावंदे पाटील यांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करावा. या ठिकाणी आपण सर्वच शेतकरी तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. सोसायटी संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपले सर्वांचे शब्दसुमनाने या ठिकाणी मी आयोजकातर्फे हार्दिक स्वागत करत आहे. या ठिकाणी कार्यक्रम सुरू होत असताना मनोगत मध्ये आपण सर्वप्रथम साहेबराव सीडचे प्रतिनिधी म्हणून भडके साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज या ठिकाणी साहेबराव सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जालना यांच्या नियोजनाखाली कांदा प्रत्यक्ष पाहणी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दत्तात्रय पाटील आमले सर तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री पंजाबराव डॉक्टर साहेब हवामान अभ्यासक तसेच साहेबराव सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जालना या कंपनीने आज रांजणगाव खुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या रांजणगाव खुरी गावामध्ये माननीय श्री लागानी सर यांच्या क्षेत्रावरती साहेबराव सीडचा बियाणे प्लॉट तयार केला होता. तसेच त्या क्षेत्रामध्ये कंपनीच्या कांद्याचं एकरी ॲव्हरेज 20 टनापर्यंत म्हणजे प्रत्यक्षिक निघालेला आहे. तसेच बाकीच्या जर विषयाची चर्चा करायची म्हटलं तर आज घोडेगाव मार्केटमध्ये कांद्याला म्हणजे उत्कृष्ट भाव मिळाले आहे. सर्वात जास्त आजचा जर भावचा जर रेटचा जर विचार केला तर 20 रुपये प्रति किलो दराने साहेबराव सीडचा कांदा आज मार्केटमध्ये चालू आहे. तसेच कंपनीच्या ज्या सर्व अधिकारी तसेच कंपनीचा जो स्टाफ आहे तो मागील काही वर्षापासून कार्यरत आहे. तसेच कंपनीचे जे वैशिष्ट्य जर सांगायचं ठरलं तर अनुभवी स्टाफ तसेच कंपनीच्या स्वतःच्या मालकीवरती 20 ते 25 एकरावरती स्वतःची रिसर्च सेंटर आहे. उत्कृष्ट बियाण्याची क्वालिटी निर्मितीसाठी जे काही करावे लागते ते सर्व R&D क्षेत्रावरती होते. त्या पद्धतीने कंपनीचं जे क्षेत्र आहे R&Dचं ते कमीत कमी 20 ते 25 एकर क्षेत्रावरती मागील काही दिवसापासून आपण रिसर्च करीत आहोत. तर त्याचा मोबदला आपल्याला मिळालेला आहे. तसेच आपल्या कांद्याची स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे ती कमीत कमी 7 ते 8 महिन्यापर्यंत चांगली आहे आणि आपण ती आज प्रत्यक्ष इथं पाहणार पण आहोत. आपण कंपनीची जाहिरात करतो हे उद्दिष्ट कंपनीचं नसून आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणी करूनच त्याचा अनुभव घ्यावा यासाठी या कार्यक्रमाचं आपण आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तसेच आपल्या कंपनीचे काम मागील काही 7 ते 8 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभर चालू असून आम्हाला आता श्रीलंकेतून सुद्धा मागणी आहे. परंतु आपली जी बियाण्याची क्वालिटी आहे जास्त प्रोडक्शन किंवा आपण जे कमी प्रोडक्शन उत्पादन विभाग म्हणतो त्या उत्पादन विभागात आपली जी बियाण्याची जी आवक आहे ती आवक फक्त सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी आवक लागते त्यामुळे आपण येणार जे काही श्रीलंकेचं निवेदन आहे आपण ते सध्या टाळलेलं आहे. कारण की जास्त भेसळ करून आपल्याला आपल्या क्वालिटीची जी दखल आहे ती घ्यायची आहे. त्यामुळे
कंपनीचे जे काही एकमेव उद्दिष्ट आहे ती फक्त क्वालिटी आणि चांगली उत्पादन क्षमता. तसेच कंपनीचे पुढील वर्षी सोयाबीन, गहू, तूर अशा 4-5 व्हरायटी मध्ये कंपनी 4 ते 5 वर्षापासून रिसर्च सेंटर चालू आहे आणि आगामी काळात 4 ते 5 कंपनीचे जे आहे व्हरायट्या त्या सुद्धा पुढच्या वर्षी मार्केटमध्ये आणण्याचे प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी श्री लगाने सर यांनी जे काही कंपनीला मार्गदर्शन केलं त्याबद्दल लगाने सरांचं मी अभिनंदन करतो. तसेच आमच्या कंपनीचे भारत लवट सर यांनी निवेदन केलं त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो. आणि माननीय श्री पंजाबराव दत्त साहेब या कार्यक्रमाला अत्यंत योग्य वेळेत उपस्थित राहून त्यांनी आमचा मान राखला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि मी थांबतो. या ठिकाणी अहमदनगर जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा याचे साहेबराव सीडचे मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून लोखंडे साहेब या ठिकाणी 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करतील. आपल्या गावातील रंजनगाव खरी तालुका पैठण येथील शेतकरी मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लांबले साहेब आणि प्रमुख पाहुणे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव दत्त हे इथं कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मी अहमदनगर जिल्हा आणि आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा या 2 जिल्ह्याचं मार्केटिंगचं काम बघतो. मागच्या वर्षी आपल्या रांजणगाव खोरीमध्ये आपल्या गांगुर्डे साहेबांच्या कृषी केंद्रावरती मी सहज भेट दिली तर त्यांना आपल्या कंपनीची माहिती सांगून त्यांना सांगितलं का भाऊ तुम्ही मटेरियल ठेवा तुमच्याकडे द्या, शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे. तर त्यांनी मागच्या वर्षी सरांना मटेरियल दिलं, आपले लगाने सरांना मटेरियल दिलं, बियाणं दिलं. त्यांनी त्याचं लागवड बियाणं टाकलं, जर्मिनेशन एकदम उत्कृष्ट. त्यांचा मला सतत फोन यायचा. आता आपण जे चाल लागणार आहे लाईव्ह इथं काय म्हणजे कोणाचं कांदा ऑनलाईन टाकला आणि तुम्हाला माहिती देण्यासाठी असं काही चुकीचं काम कंपनी करत नाही. साहेबराव सीडचं काम एकदम व्यवस्थित आणि व्यवस्थापन एकदम व्यवस्थित आहे. आमचे सगळे टीम व्यवस्थित काम करतात. त्यामुळे बियाण्याच्या बाबतीत काही विषय नाही. तुम्ही नेहमी ज्या कंपनीचं नेहमी हे करताय, कंपनीचं कांदा करताय, ज्याच्या शेतकऱ्याची ज्याची आवड आहे. पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही एकदा आमच्या कंपनीचं एखादा शेतकरी 5 एकर जर समजा कांदा लावत असेल, 2 एकर लावत असेल, त्यांनी 1 एकर अर्धा एकर तरी आमच्या कंपनीचा साहेबराव सीडचा कांदा यावेळेस करावा. तुम्हाला त्याचं ऍव्हरेज आणि नवीन मार्केटमध्ये काय होतं, शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं कांदा टिकला पाहिजे. कांद्याला भाव सुरुवातीला काय नसतो, कांद्याची पत्ती व्यवस्थित पाहिजे, कांद्याचे मार्केटला कलर पाहिजे. आता मी घोडेगाव मार्केटला नेहमी बघतो इकडचे या साईडचे लोक येतात, सगळे कांद्याचे रेट वगैरे कसे आहेत काय आहेत. आता सध्या कांद्याचे जरा भाव जरा बरेच कालपासून चांगले झाले. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या कांद्याचा भाव खूप महत्वाचा आहे. आणि सर्व शेतकरी आपले कांद्यावरती खूप अवलंबून आहे. कांदा असं पीक आहे की आपण त्याचा स्टॉक केल्याच्या नंतर थोडा एकखटी कांदा विकण्याचं हे नाहीये. आपला प्रापंचिक महत्वाचा भाग आहे कांदा म्हणजे. त्यामुळे शेतकऱ्याची खूप आर्थिक घडी बसवणार आहे. आमच्या साहेबराव सीडचे नाही का 2 वाहन आहेत. एक लाल म्हणजे आपण म्हणतो ना लालचं गाव जे या उत्पन्नात पावसाळ्यामध्ये असतं ना, ते फुले समर्थ आणि बसवंत असे 2 आहेत. आणि जी खरीपची पुढची गावांची जी येणारी जी समजा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जी हे टाकतात बियाणं करतात ते भीमाशक्ती असे 2 ज्याचे लालेच्या मध्ये आणि गावांमध्ये एक हे प्रकार आहे. त्यामुळे एकदम उत्कृष्ट जर्मिनेशनच्या बाबतीत एकदम क्वालिटी आणि कांद्याचा तर तुम्ही नाही लागले सगळ्यांना विचारू शकता. म्हणजे त्यांनी पण स्वतः अनुभव घेतला, त्यांनी त्यांच्या चाळीमध्ये बघितले ठेवले आपण माल तुम्हाला बघण्यासाठी आहे. त्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, एक कंपनीचा प्रतिनिधी म्हणून तर तुम्ही यावेळेला जरा लोकांना सांगा. नका लगेच असं आम्ही म्हणतो तुम्ही एक अनुभव घ्या. अनुभव आल्याशिवाय शेतकऱ्याला कळत नाही क्वालिटी कशी आहे काय आहे. आम्ही पण मार्केटिंग करतो, आम्ही फिरतोय मार्केटमध्ये. मागच्या वर्षी आपल्या कंपनीने जवळपास 1800 किलोचा सेल केला होता. यावेळेस 5,500-6 हजार टनाचं टार्गेट आहे. तुम्ही सहकार्य करा. तुम्ही मी नेवासा तालुका, शेवगाव तालुका, तुमचा पैठण, गंगापूर, वैजापूर इकडे मी खाली फील्डवरती काम बघतो.
त्यामुळे काही तुम्हाला असं नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही जे आपले कृषी सेवाचे जे ज्यांच्याकडून तुम्ही माल घेताय त्यांना फोन करून तुम्ही आमचा नंबर वगैरे घेऊन तुम्ही तुमच्या तिथं व्हिजिट वगैरे करण्याची व्यवस्था आमच्याकडून कालपर्यंत व्यवस्थित काम आमचं चालू आहे. त्यामुळे नाही का तुम्ही आम्हाला आमच्या कंपनीचं बियाणाला सहकार्य करा हीच तुम्हाला विनंती. आणि त्या जवळ सगळे कार्यक्रमाच्या निमित्ताने पंजाबराव साहेबांना ऐकण्यासाठी हवामान तज्ञाचा पाऊस आपल्याकडे जवळजवळ 15 दिवस झाले, पाऊसच नाही. सगळे शेतकरी निवांत ते पण तुम्हाला व्यवस्थित सांगतील आणि त्यांचं मनोगत तुम्ही ऐकावं ही नम्र विनंती. या ठिकाणी महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्कार प्राप्त पांडुरंग पाटील इनामी यांच्या या ठिकाणी मनोगत होईल. सर्व मनोगत करताना एकच विनंती असेल की सर्वजण या ठिकाणी पंजाबराव साहेबांना ऐकण्यासाठी आलेले आहेत. आपण 2-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. पांडुरंग पाटील इनामी. नमस्कार माझे शेतकरी बंधूंनो आणि माननीय हवामान तज्ञ पंजाबराव डग साहेब. म्हणजे टायमाचं बंधन असताना मी आपलं काही जास्त घेत नाही, परंतु ऍक्टिव्ह फार्मर आज सगळे जमा झालेले आहेत आणि काळाची गरज आहे. पाऊस आणि जमीन दोन जर असलं तर आपलं पिढ्यानपिढ्या पोट भरते. आदान प्रदान करायचंय. आपण जे त्या जमिनीकडून मोबदला घेतला त्या पुढच्या पिढीला म्हणजे जसाच तसाच म्हणजे प्रदान करायचा आहे. परंतु रासायनिक खतामुळे आपल्या जमिनीचं पार लय म्हणजे वाटोळ होत चाललेलं आहे. कारण आज आपल्या जमिनीचा सर्वे झाला तर त्या सर्वेमध्ये सर कार्बनचं प्रमाण आपल्याकडे 2% पाहिजे जमिनीमध्ये, ते आज 0.02% झालेले आहे. म्हणजे इतकं कार्बन मायनस झालं, त्याच्यामुळे उत्पादकता कमी झाली आणि ती उत्पादकता भरून काढण्यासाठी आपल्याला थोडंसं प्रयत्न करायचा आहे. जमीन जिवंत ठेवायची. त्या जमिनीला म्हणजे कसं रिचार्जिंग करता येईल याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आज म्हणजे हवामान तज्ञ ते वेळेवर सांगतात का आता उद्या पाऊस पडेल, ते पाऊस टिकून जाण्याची आपली क्षमता पाहिजे. बांध बंदिस्त करायला पाहिजे. जमिनीमध्ये एक सीझन तरी गांजा किंवा ताक किंवा मूग सारखं पीक घ्यायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हे पीक घेत नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीचा कार्बन वाढू शकत नाही. आणि कार्बन जर वाढला नाही तर तुमचा पाऊस पडतो रोट्यांना ते धो होऊन नदी नाल्यावर चालला जातो. म्हणजे त्या पावसाचा पण काही फायदा होत नाही. तर हे करण्यासाठी म्हणजे जमिनीमध्ये ताग आणि त्यांच्या जूनला जर पेरलं तर सरासरी तुमचं ऑगस्ट पर्यंत सगळं म्हणजे ग्रीन मॅन्युअर होऊन जातं. आणि हे जोपर्यंत करेल तोपर्यंत तुमचं रासायनिक खत पण काही काम करत नाही. रासायनिक खताला म्हणजे ऑर्गॅनिक सेंद्रिय काडी कचरा याची जोड असेल तर ते तुमच्या याला करतात. आज म्हणजे बऱ्याच भागामध्ये तीच परिस्थिती झाली, कारण सेंद्रिय म्हणजे मटेरियल कमी पडल्यामुळे झाडा डोळे पडतात आणि गळीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. जर सेंद्रिय ज्या प्लॉटला सेंद्रिय खतं दिले गेलेले त्या बागेमध्ये आतापर्यंत गळ खूप नगण्य गळ आहे. कारण 1 महिना सगळं सतत ढगाळ वातावरण राहिलं, पाऊस थोडासा पडत राहिला, ज्या पांढऱ्या मुळाच्या थरामध्ये मॉइश्चर राहिल्यामुळे म्हणजे ओलावा राहिल्यामुळं ते पांढरे मुळ बुजले आणि अन्न तुटवडा भासल्यामुळं फळ सोडून गेलं. तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण एक सरासरी अर्धा किलो एका झाडाला मोठ्या 5 वर्षाच्या पुढचे असेल तर अर्धा किलो युरिया प्लानोफिक्स आणि ट्रायकोडर्मासारखं त्याला ड्रेंचिंग जर केलं तर त्याच्यामुळेही फायदा होतो. कारण आज सर आमच्या रांजणगाव क्षेत्रामध्ये बऱ्याचशा अंशी म्हणजे मोसंबीचं क्षेत्र जास्त वाढलेलं आहे. तर आणि त्याच्यात गळ झाली म्हणजे ती गळ होऊ नये त्यासाठी एवढं जरी प्रयत्न केलं तरी खूप काही होतं. टायमाचं बंधन असल्यामुळं आणि माननीय पंजाबराव डग साहेब आपल्या गावाला लाभले हे अमृतयुग सुवर्णयुग म्हणजे मी त्यांचे खूप खूप म्हणजे आभार मानतो. एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी फार्मानिक बायोटेक गुजरातची जी कंपनी त्याचे रिजनल मॅनेजर महाराष्ट्र राज्य राजेंद्र पाटील लागाने यांना विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, सर्व गावकरी मंडळी तसेच डग साहेब यांचं मी गावकऱ्याच्या वतीने स्वागत करतो. साहेबराव सीड्स या कंपनी आपल्या गावात कशी आली, या कंपनीचे जे मालक आहेत ते आमचे मित्र आहेत. त्यांनी R&D मध्ये चांगलं स्ट्रॉंग प्रकारे काम केलं होतं. शेवगावला आमची अशी सहज भेट झाली. ते म्हणजे साहेब आपण अशी कंपनी चालू केली आणि आपल्या अशा प्रकारचं बियाणं आहे म्हणे. ते मार्केटला लोक देतात 3 पत्ती, आपण 4 पत्तीचं कांदे देतो म्हणे. मग त्यांनी सांगितलं साहेब म्हणे पुढे आपल्याला विक्री करायची. मी म्हणलं आमच्या गावामध्ये सगळ्यात जास्त कांदा लागवड होती. त्या कांदा लागवडीसाठी आपण आमच्या गावाची निवड करू. आपल्या गावाची निवड केल्यानंतर मी 1 पेटी
साहेबांना दिले. साहेबांनी एक पेटी विकली. त्यानंतर असा रिस्पॉन्स वाढत गेला आणि स्वतःच प्रतिष्ठित पीक कुठं करायचं तर आपल्याच घरी करायचं अशा उद्देशाने आपण ही लागवड केली. आणि कांदा तुम्ही बघितला असेल तर कांद्याला खरंच 1 किंवा 2 पत्ती नाही तर 4 पत्ती आहेत. अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा कांदा आहे तो. तर सर्वांनी लागवड करावी आणि दोन्ही सीझनचा कांदा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तर माझी आता बेस्ट विनंती सर्वांनी त्या कांद्याची लागवड करावी. धन्यवाद. या ठिकाणी पंजाबराव डग साहेब यांचं स्वागत करण्याची इच्छा या ठिकाणी गोविंद पेरे सरपंच तसेच जनार्दन जावळे प्रगतशील शेतकरी यांनी या ठिकाणी साहेबांचं स्वागत करण्याची इच्छा आहे त्यांची. त्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर पंजाबराव डग साहेबांचं स्वागत करावं. कारले साहेबांना विनंती आहे की आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं. पद्मे मॅडम यांना सुद्धा विनंती आहे की आपण समोर यावं. त्यानंतर साहेबराव सीड्स कंपनीचे प्रोडक्शन प्रतिनिधी जे आहेत भडके साहेब, गायकवाड साहेब तसेच सचिन तांबे सर यांना विनंती आहे की आपण पंजाबराव डग साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्या ठिकाणी कारले साहेब यांचं स्वागत राजेंद्र पाटील लगाने करतील असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी कंपनीतर्फे पद्मे मॅडम यांचं सुद्धा स्वागत होत आहे. त्यांनी स्वागताचा स्वीकार करावा. या ठिकाणी शेकटा गावचे सरपंच विष्णू पाटील भवर तसेच त्यांचे गावकरी साहेबांचं स्वागत करू इच्छितात. त्यांना विनंती आहे की आपण पंजाबराव डग साहेबांचं स्वागत करावं. मॅडम थोडा बाजूला. कारले साहेब यांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करावा. राजेंद्र पाटील लगाने त्यांचं स्वागत करते. पुढे या ठिकाणी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन तसेच सहाय्य करत असलेल्या आपल्या कृषी सहाय्यक पद्मे मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी राजेंद्र पाटील लगाने यांनी केलेलं आहे. साहेबराव सीडचे कांदा उत्पादक शेतकरी म्हणून मदनराव पाटील लगाने यांना विनंती आहे की आपण आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. 2 शब्द या ठिकाणी कंपनीची इच्छा आहे त्यांच्याकडून. राजू सय्यद कांदा उत्पादक शेतकरी यांनी या ठिकाणी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार शेतकरी. मी साहेबराव सीडचा कांदा ही लागवड केली होती. ते साहेबांना मला बळच दिलं होतं काही गावाकडं पाकिट. मी ते लावलं आणि ते चांगलं आहे. त्याला टिकायला चांगला कांदा आहे. त्याला 3 ते 4 पत्ती कांदा आहे. टिकायला मग कांदा आहे नाही काही नाही. आणि ते सगळ्या शेतकऱ्यांना किलो 2 किलो लावून पाहायला पाहिजे मग अशी माझी इच्छा आहे. या ठिकाणी दुसरे कांदा उत्पादक शेतकरी अक्षय बाप्पासाहेब पाटील लगाने हे या ठिकाणी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करते. नमस्कार, मी अक्षय बाप्पासाहेब लगाने एक शेतकरीच म्हणून माझी ओळख झाली. मी साहेबराव सीडचं बी घेतलं होतं. जर्मिनेशन बी एकदम छान आहे त्याला आणि खरंच टिकाऊन क्षमता एकदम चांगली. बस आता बोलायची इच्छा नाही करायची हिंमत होती. या ठिकाणी उपस्थित असलेल्या कृषी सहाय्यक पद्मे मॅडम यांना विनंती आहे की आपण 2 शब्द या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या इथं कांदा उत्पादन हे सगळ्यात जास्त तो मोसंबीमध्ये म्हणा किंवा याच्यात आपण आंतरपीक सगळ्यात जास्त घेतो. आणि हे जे सीड्स आहे जे सायबर सीड्स कंपनीचं आहे आपल्या इथं मोठ्या प्रमाणात जास्त घेऊ लागले आणि त्याचं उत्पादनही खूप चांगल्या प्रकारे आलेलं आहे. त्याचे जे आतमधले जे आपण म्हणतो टरफल ते चांगल्या प्रमाणात ते वजन पण जास्त आहे. आणि आज आपले मार्गदर्शक म्हणून साहेब लागलेले आहेत म्हणजे त्यांचा मार्गदर्शन आपण आता ऐकूया सगळेजण. त्याबद्दल मी आता 2 शब्द थोडक्यात संपवते. धन्यवाद. या ठिकाणी नवनियुक्त शालेय समिती अध्यक्ष भारत पाटील लगाने पंजाब रोटर साहेबांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर लगेचच आपण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात असे आपले मार्गदर्शक या ठिकाणी पंजाब रोटर साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. पंजाब रोटर साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी मागे उभे असलेले शेतकरी सर्वांनी समोर मंडप मध्ये येऊन बसावं. आज या ठिकाणी साहेबराव सीड्स कंपनीना शेतकऱ्यासाठी कांदा चर्चासत्र आयोजित केलं आणि या चर्चासत्राला मला इतक्या दुरून बोलवलं, माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल प्रथम या कार्यक्रमाचे आयोजक साहेबराव सीड्स कंपनीचे मॅनेजर अध्यक्ष त्यांना मी धन्यवाद देतो. परत एकदा धन्यवाद द्यायचे कारण की तुम्ही माझी त्यांची भेट घालून दिली त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो. आणि विषयाकडे होतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर व्यक्ती, या तुमच्या साखर कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन साहेब व तसेच कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गावातले प्रतिष्ठित व्यक्ती, इथं सगळ्यात महत्त्वाचे जमलेले माझे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध आणि पंचक्रोशीतून आलेले सर्वांना मी नमस्कार करून विषयाकडे बोलतो. आणि सुरुवातीला जे 15 दिवसापासून जी विश्रांती घेतली पावसानं, तर मग विचारतो तुम्हाला पाऊस पाहिजे का आणखी? लगेच सांगतो कधी येणार आहे. आज अंदाज येतो. आज आहे 10 ऑगस्ट, म्हणजे आजपासून म्हणजे आज एवढं आज तुमच्या भागामध्ये पाऊस येणार रात्रीला. मग हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे 10 ऑगस्ट 11, 12, 13 पर्यंत भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. म्हणजे इतक्या दिवस चालू असलेला पाऊस बंद होताना ते सुरुवात होणार आहे. म्हणजे सुरुवातीमध्ये पडायला सुरुवात होणार आहे. पण इथं जमलेल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो किंवा सोयाबीन आपलं फळपिकातली सगळी कामं असो, या 5-6 दिवसामध्ये आटपून घ्या. कारण की 16 ऑगस्ट ते 30 दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आणि आता म्हणत होते मग आमच्या इकडे ऊसाचं प्रमाण जास्त आहे, आमचं तळ भरलं का नाही. तर आज तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो. निळवंडे धरण भरले, त्याचं पाणी आता 1-2 दिवसात आजच सोडणार आहेत वाटतं. त्याच्यानंतर गंगापूरचं धरण भरलंय, त्याचं सुद्धा पाणी सोडणार आहेत. म्हणून हे तर सोडणारच आहे. पण परत आणखी तुम्हाला एक माहिती समज सांगतो, 2.5 महिने पाऊस राहिलाय, त्याच्यामुळे काही चिंता करू नका. आता एक गोष्ट लक्षात घ्या, यापुढे पाऊस आता काय करा, यावर्षी तर कोणाला विचारू नका. एक सोपं घेऊन सांगतो, 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या 15 दिवसामध्ये खूप पाऊस पडणार. त्याच्यामध्ये सप्टेंबर मध्ये काय करा, 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर खूप पाऊस पडणार. ऑक्टोबर मध्ये तसंच लक्षात ठेवा, 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर खूप पाऊस पडणार, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर राहिलं थंडी कधी येणार, तर तुम्हाला एक थंडी कधी येणार आहे ते देखील सांगतो. यावर्षी पाऊसच उशिरा आलाय तर उशिरा जाणार आहे. म्हणजे यावर्षी 24 जूनला पावसाचं आगमन झालं, ते यावर्षी 26 जूनला थंडी येणार. 26
ऑक्टोबरला थंडी येणार आहे म्हणून या थंडीचा अंदाज लक्षात घ्या. आणि यावर्षी दिवाळी देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं. तर हा झाला आता संपूर्ण महाराष्ट्राचा पाऊसामध्ये अंदाज येतो. आज राज्यात बघितलं आज 10 ऑगस्ट आहे, म्हणजे राज्यामध्ये आता 10, 11, 12 म्हणजे आजपासून म्हणजे पावसाला थोडी सुरुवात होणार आहे. म्हणजे इतक्या दिवस पाऊस पडलेला म्हणजे परतीची भावना सुरुवात होणार आहे. पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो 16 ऑगस्ट पासून पूर्व विदर्भातून पाऊस येणार आहे. तो पाऊस जास्त पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात देखील पडणार आहे, तो मालदाला देखील पडणार आहे. आणि त्याच्यानंतर तो पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर, त्याच्यानंतर 17, 18 नंतर पुन्हा वाढतच जाणार आहे. आणि 21, 22, 23 परत एक लो प्रेशर येत असल्यामुळं 22, 23 मात्र तुम्हाला मुसळधार पाऊस पडणार आहे. आता इथे येत असताना तुमचे वडील आहे एक आता आटलेत, परत ते एकदा भरून जाणार आहेत म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी. हा झाला. आणि परत एक सांगतो काय झालं, आजच तुम्हाला टीव्ही मध्ये एक बातमी फिरत होती, यावर्षी दुष्काळ पडणार आहे, 30 तारखेपर्यंत पाऊस येणार आहे. शेतकऱ्यांना घाबरू नका. आता फक्त 16-17 तारखेची वाट बघा. 16-17 तारखेनंतर चांगला पाऊस राज्यामध्ये सुरुवात होणार आहे म्हणून एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी. हे करत असताना सुरुवातीला विषयाकडे होतो. माझा परिचय देतो, माझं नाव सांगतो. माझं नाव आहे पंजाब उत्तमराव डक. माझं नावच पंजाब आहे, आडनाव डक आहे. बरेच जण माझं एक पंजाबचा डक आहे, महाराष्ट्राच्या लोकांना देतो. मी काय पंजाबचा नाही, मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुगळी धामणगावचा तुमच्यासारख्या एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मी जिल्हा परिषद शाळेवर 2017 पर्यंत अंशकालीन अर्धवेळ काम करत होतो. पण हे करत असताना तुम्हाला सांगतो, तुम्ही जशी शेती करतात तशी माझ्याकडे 10 एकर शेती आहे. 10 एकर शेतीमध्ये 2 विहिरी आहेत, 1 बोर आहे, 100 फूट पाणी आहे. पण कोणतं बागायती पीक घेत नाही. मग कोणते पिकं घेतो, कारण की जनरली सगळ्या महाराष्ट्राचं पीक कोणतं आहे म्हणजे निसर्गावर आधारित आहे म्हणून 2च पिकं घेतो. मग ते घेत असतो सोयाबीन आणि हरभरा. त्या 10 एकर मध्ये दरवर्षी 250 क्विंटल सोयाबीन होतं, 250 क्विंटल हरभरा होता. 250 क्विंटल माल निघतो. आणि 250 क्विंटल माल निघाल्याच्या नंतर 4000 रुपयांना मार्केटला नेऊन विकला, 10 लाख रुपये तयार होतात. 2 लाख खर्च जातो, 8 लाख होता. आणि 8 लाखाला तुम्ही 12 महिन्याने बघा 65,000 रुपये शेतीमधून महिना पडतो. आणि काम किती करावं लागतं सांगतो. त्या 10 एकर मध्ये सोयाबीन पेरताना 1 महिना गड्यासोबत थांबायचं. आणि हरभरा पेरता वेळेस काय करायचं, स्प्रिंकलरनं पाणी देताना 1 महिना गड्यासोबत थांबायचं. 2 महिने काम करायचं, मग 10 महिने शिल्लक राहतात. मग या 10 महिन्यात काय करायचं, ते रात्रंदिवस ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमते त्या ठिकाणी जाते, शेतकऱ्याला रात्रंदिवस मदत करत राहायचं. हे असं कारण चालूच असतं. हे करत असताना काय झालं, 2015-16 पर्यंत मी शेती करत होतो, सगळं करत होतो. आणि महाराष्ट्रातले शेतकरी देखील शेती करत होते. पण काय व्हायचं, अचानक अवकाळी पाऊस यायचा, शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं. हे शेतकऱ्याला सांगायला कोणीच नव्हतं. मग आपल्याला इतका अभ्यासाने या अभ्यासाचं कुठं तरी उपयोग व्हावं म्हणून रात्रंदिवस ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमले त्या ठिकाणी जायचं आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं. तुम्ही बघा 1995 ची परिस्थिती बघा. 1995 ला निसर्ग इतका चांगला होता, आपल्या पृथ्वीवर नंदनवन होतं. 1995 ला काय व्हायचं, मुंबईला पाऊस सुरू झाला की तुमच्या इथं पैठण तालुक्यामध्ये बिडकीनला 3 दिवसाला पाऊस यायचा. लगेच तुम्ही कापसाची धुळपेरणी करायचे, सगळं जमून गेलं. त्यावेळेस तुम्हाला उतार देखील आले 1995 ला. पण त्याच्यानंतर काय झालं, 1996 ते 2001 तुम्ही आठवा काय झालं, जागतिकीकरणाची लाट सुरू झाली होती. कारखानदारी वाढली, मोठे उद्योगधंदे वाढले, शहरं वाढले, वाहनं वाढले, रस्ते वाढले, कंपन्या वाढल्या. मग ह्या कुठं सुरू झाल्या, जिथं जिथं पडी जमिनी होती त्या ठिकाणी सुरू झाल्या. पण त्या पडी जमिनी असे मोठे मोठे झाडं होते, झाडं तोडले गेली, जंगल तोड झाली. मग काय झालं, 1996 ते 2001 इतकी झाडं तोडली, जंगल तोड झाली. मग या निसर्गानं रुजून दाखवलं. निसर्ग रुसला, कोणी लक्षात घेत नव्हतं. मग 2001 ला तुम्ही काय करायचे, मुंबईला पाऊस सुरू झाला की तुम्हाला माहिती 3 दिवसाला इथे येतो म्हणून मग तुम्ही इकडं धूळ पेरणी करून बसायचे. पण हे वरून राज्यात तुमच्यावर रुसल्यामुळं, कशामुळे रुसला होता तर तुम्ही तिथे झाडं तोडल्यामुळं. मग पाऊस काय व्हायचा, गुजरातकडे निघून जायचा. मग आपल्या महाराष्ट्राकडे पाऊस येत नव्हता. मग 2001 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज देणाऱ्या संस्था होत्या की नव्हत्या, होत्या. पण शेतकऱ्याच्या पाठीशी असं ठामपणे कोणी सांगत नव्हतं. इथं जमलेल्या सगळ्याला सांगतो, 2001 ला सुद्धा मी पाऊस सांगत होतो, पण तुमच्याकडे मोबाईल नसल्यामुळे पोहोचवला नाही. योगायोगाने काय झालं, 2013, 14, 15 ला मोबाईल आल्याच्या नंतर मग काय झालं, सगळ्यात आनंद कोणाला झाला तर मला झाला. कशामुळं, मग मोबाईल आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आलं. व्हॉट्सअप आल्याच्या नंतर काय झालं, तुम्ही त्या व्हॉट्सअपचा उपयोग काय केला, एकमेकांना मेसेज टाकण्यासाठी केला. पण मी काय केलं, व्हॉट्सअप आल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्रातले 36 जिल्ह्याचे 36 असे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले.
त्याच्यामध्ये काय केलं, परत वेगवेगळे भाग पडले. त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा असे वेगवेगळे भाग केले. कशामुळं, जर पाऊस मध्य प्रदेश मधून आला तर विदर्भातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा, त्यांचं नुकसान व्हायचं. जर पाऊस तेलंगणातून आला तर मराठवाड्याच्या शेतकऱ्याला मेसेज करायचा, त्यांचं नुकसान व्हायचं. असं करत करत 2015ला माझ्या मोबाईल मध्ये मी 750 ग्रुप तयार केले. आता माझ्या मोबाईल मध्ये 1200 ग्रुप आहेत. मी काय करत असतो, आपल्या शेतकऱ्याचं 1 महिन्यानं, 10 दिवसानं, 1 वर्षानं पाऊस पडणार आहे आणि तुमचं नुकसान होणार आहे हे मला घरी असल्यावर माहिती असतं. मग या शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून रात्री 2ला 3ला उठायचं, मेसेज टाईप करायचं, टाकून द्यायचं. टाकल्याच्या नंतर अवघ्या 3 मिनिटाचा तो मेसेज शेतकऱ्याच्या मोबाईलवर जातो आणि सगळ्याचं नुकसान देत असतो. हे करत असताना काय झालं, 2015ला नुकसान वाचत होतो, पण 2015ला नुकसान वाचू लागलो तितकं समाधान झालं नाही. कशामुळं, या शेतकऱ्याचं बियाण्याचं आणि या निसर्गाचं तिघाचं गणितच जुळलं नाही. कसं जुळलं सांगतो. तुम्ही सोयाबीन करता, सोयाबीन 100 दिवसाला निघते, 101 दिवसाला पाऊस येणार आणि तुमची सोयाबीन भिजणार. आता यापुढे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही माझा कायमचीच लक्षात घ्या. तुमचं पीक काढायला आलं की 3 दिवसानं पाऊस येणार, हे निसर्गाचं त्याचं गणितच ठरलेलं आहे. म्हणून ही गोष्ट तुम्ही कायमची लक्षात घ्या. परत सांगतो, तुम्हाला बघायचं झालं तर उदाहरण सांगतो. तुम्ही मूग पेरतात बघा, मूग कंप्लीट 60 दिवसाला मूग काढायला येतो, 61व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा मूग भिजणार. उडीद तुम्ही करतात, उडीद 75व्या दिवशी निघतो, 76व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा उडीद भिजणार. तुम्ही कांदा करतात, योगायोगाने कांद्याचा कार्यक्रम आहे, तुम्ही कांदा करतात, कांदा केला, काढला, उडीद ढिगलं मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार आणि तुमचा कांदा भिजणार. पण या 5-6 वर्षामध्ये तुमचे कांदे मी भिजू दिले नाही. त्याच्यानंतर तुम्ही हळद करता, कधी करता, मे मध्ये. तुम्हाला माहिती आहे मे मध्ये पाऊस येत नाही, मग तुम्ही हळद काढतात, काढल्याच्या नंतर शेतामध्ये शिजवतात, तिथं वाळू घालता आणि निवांत रात्री त्याला घरी येतात. तुम्हाला माहिती आहे इतक्या कडकड उन्हामध्ये पाऊस येत नाही, पण हा निसर्ग तुमच्या इतक्या पाठीमागे लागलाय. रात्री 2:10 एक आभाळ येणार विजेच्या कडकडाचं आणि ती तुमची हळद भिजणार. म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय. इथं जमलेल्या सगळ्याला म्हणतो, यापुढे निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येणार, केव्हा येणार हे तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे आणि भविष्यामध्ये तुमच्या कांद्याचा कदापि नुकसान होऊ देणार नाही. या कार्यक्रमाच्या शब्द देतो. हे करत असताना सांगतो, यापुढे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. 5 वर्षामध्ये काय झालं, पाऊस 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली आणि उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला. मग दरवर्षी आपल्याकडे पाऊस कधी येतो, 7 जूनला. आता दरवर्षी तुमची पेरणी कधी होणार आहे कोणाला विचारू नका. आता घरी गेल्याच्या नंतर कॅलेंडर मध्ये काय करा, 27-28 जूनला असं बोलत करून ठेवा. दरवर्षी तुमची 27-28 जूनला पेरणी होणार, हे कायमचं लक्षात घ्या. यावर्षी कधी झाली, 27-28 जूनच्या दरम्यान झाली ना, हे कायमचं लक्षात घ्या. कारण की काय झालं, निसर्गात 22 दिवस पुढे सरकला. म्हणजे 7 जून मध्ये 22 पिसळा म्हणजे किती येते, 27-28-29 येते. त्याच्यानंतर काय करा, 27-28 जूनला तुम्हाला बैल नाही भेटले, ट्रॅक्टर नाही भेटलं आणि तुमची पेरणी राहिली, परत काय करायचं, नाराज व्हायचं नाही. परत पाऊस येण्याची तारीख लक्षातच घ्या. महाराष्ट्रामध्ये ह्या तारखेमध्ये दरवर्षी वर्षानुवर्ष पाऊस पडणार, ह्या तारखात लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, 10 जुलै ते 15 जुलै ही तारीख 5 दिवस लक्षात घ्या. 10, 11, 12, 13, 14, 15 या 5 दिवसामध्ये 1998 पासून वयमध्ये लिहून ठेवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक तालुक्यात या 10 जुलै ते 15 मध्ये पाऊस पडतो आणि सगळ्यांची पेरणी करून टाकतो. म्हणून हे 5 दिवस लक्षात घ्या. तुम्ही बघा 10 जुलै ते 15 मध्ये पाऊस पडला का नाही, म्हणून हे 5 दिवस लक्षात घ्या. या 5 दिवसात आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो. तुम्ही बघा दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते, कधी 8 जुलैला येते, कधी 9 जुलैला येते, कधी 10ला येते, कधी 11ला येते. मग आपले आजोबा काय म्हणतात, पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस येतो. मग ही तारीख कोणती, 10 जुलै ते 15 जुलै. परत पाऊस याच्या 2 तारखा कायमच्या लक्षात घ्या. 18 जुलै आणि 19 जुलैला दरवर्षी त्या 2 दिवशी महाराष्ट्रामध्ये 80% गावामध्ये पाऊस पडतो. तुम्ही बघा यावर्षी 18-19ला खूप पाऊस पडला का नाही, अतिवृष्टी झाली. मग ती तारीख तुम्ही कायमची लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता पुढची तारीख लक्षात घ्या. ह्या तर झाल्या तारखा 16 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 18 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 80% गावामध्ये पाऊस पडतो. म्हणून हे 4 दिवस पुढच्या महिन्याचे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, तुम्ही कांदे करतात म्हणून एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरला विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडतो. म्हणून हे 5 दिवस लक्षात घ्या. ह्या झाल्या पावसाच्या तारखा. आता तुम्हाला एक माहिती सांगतो, हे पाऊस नेमका येतो कुठून. तुम्हाला दरवर्षी माहिती आहे पाऊस कुठून येतो, मुंबईकडून येतो.
पण ज्या ज्या वर्षी लाईट गेली ज्या ज्या वर्षी तुम्हाला एक सांगतो, ज्या ज्या वर्षी मुंबईतून पाऊस येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त म्हणजे पाऊस कमी कुठं पडतो? नगर जिल्ह्याला कमी पडतो, जालना जिल्ह्याला कमी पडतो, बीडला कमी पडतो, उस्मानाबादला कमी पडतो, साताऱ्याला कमी पडतो, सांगलीला कमी पडतो, त्याच्यानंतर परभणीला कमी पडतो, नांदेडला कमी पडतो. मग तुम्हाला पाऊस कुठून यायला पाहिजे? तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, तर पाऊस यायला पाहिजे पूर्वेकडून. तुम्ही काय करा, दरवर्षी आता वरुण राजाला प्रार्थना करत जा, दरवर्षी पूर्वेकडून पाऊस होऊ दे आणि आमच्या जालना जिल्ह्यात पाणी होऊ दे, हे प्रार्थना करत जा. सर्व इथं जमलेलं सगळ्यांना सांगतो, या 5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस वाढला. तुम्ही काय करा, एखाद्या तज्ज्ञाला विचारा, कोणी सांगणार नाही. या 5 वर्षामध्ये पाऊस वाढण्याचं कारण सांगतो. या 5 वर्षात काय झालं, पाऊस मुंबईकडून न येता तो पूर्वेकडून यायलाय आणि या वर्षी देखील पाऊस पूर्वेकडून आलाय, म्हणून या वर्षी देखील पाऊस जास्त होणार आहे, म्हणून हे सगळ्यांना लक्षात घ्यायचं. हे करत असताना सांगू इच्छितो की या 4 वर्षामध्ये काय होऊ लागलं की तुम्हाला एक माहित असं सांगतो, पूर्वेकडून पाऊस आल्याच्या नंतर सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भात पडतो. मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो, पूर्व विदर्भात, त्याच्यानंतर मराठवाड्यात एक जास्त पाऊस पडतो, पश्चिम विदर्भात एक जास्त पाऊस पडतो. आज जिल्ह्याचे नाव सांगतो. पूर्वेकडून पाऊस आला, सगळ्यात जास्त पाऊस नांदेड जिल्ह्याला पडणार, लातूरला पडणार, उस्मानाबादला पडणार, सांगलीला पडणार, साताऱ्याला पडणार, नगरला देखील पडतो, जालन्याला पडतो, परभणीला पडतो, संभाजीनगरला पडतो. म्हणून आपल्याला पाऊस पुरेकडला पाहिजे. मग या 4 वर्षात पाऊस कशामुळे वाढला? तर पाऊस मुंबईकडून आल्यामुळे नाही वाढला, तर पुरेकडून आलाय. आणि या वर्षी देखील पाऊस पुरेकडूनच आलाय आणि उद्या जे पाऊस येणार आहे ते पण पुरेकडूनच येणार आहे. म्हणून यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. म्हणून पाऊस वाढण्याचं कारण एक, पावसानं दिशा बदलली. आणि दुसरं कारण काय झालं, या पृथ्वीचं तापमान वाढलं. हे तापमान कशामुळे वाढलं? सिमेंटचे घर झाले, सिमेंटचे रोड झाले, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढली, वाहनातून उष्णता वाढली. तुम्ही बघा, जालना असो या परभणी असो या कोणत्या महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याचं तापमान बघा उन्हाळ्यातलं किती होतं, म्हणजे 2015ला 38°39, 40, 41, 42 होतं. मग हे तापमान 19 नंतर कुठे गेलं? 43, 44, 45, 46, 47 अंशापर्यंत गेलं. पण तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला, तापमान वाढल्यामुळे भविष्यामध्ये पाऊस आला. भविष्यामध्ये आता तुम्हाला हंडा घेऊन जायची आता कधीच गरज पडणार नाही. जोपर्यंत हे तापमान कमी होत नाही तोपर्यंत पाऊस कमी होणार नाही. पण हे पाऊस इतका वाढला, शेतकऱ्याच्या हातून नुकसान करायला लागला. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये आता तुम्हाला शेतीमध्ये सर करावं लागणार आहे, नाल्या करावं लागणार आहे. कशामुळं? पाऊस इतका पडायला तुमच्या शेतामध्ये पाणी साचायला, तुमचं पीक करायला. म्हणून भविष्यामध्ये सर करा आणि जमिनीचं नियोजन करा. हे करत असताना सांगू इच्छितो, इतका अभ्यास आहे. तुम्ही बघा, सगळे तज्ञ काय म्हणत होते, यावर्षी दुष्काळ पडणार आहे. फक्त मी एकटाच म्हणत होतो यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. बघा, सगळे तळे भरले. आणि तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो, मग ते दुष्काळाचं कारण काय सांगत आता, कारण काय सांगतात? मग ते म्हणतात एल निनो उद्भवला. तर माझं म्हणणं आहे, हे एल निनो नेमकं काय आपल्या शेतकऱ्याला मराठीतून सांगायलाच पाहिजे. मग तुम्हाला एक माहित आहे म्हणून सांगतो, एल निनो आणि ला निना, एल निनो आणि ला निना हे 2 मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडतो, ला निनाचं नाव निघालं की पाऊस पडतो. पण एल निनो आणि ला निना हे नेमकं काय आपल्या शेतकऱ्याला आणखी माहित नाही. तर तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो, एल निनो हा मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द असल्यामुळं त्याचं मराठीतून नाव होतं बाळेशो. बाळेशो हे नाव कशामुळे दिलं असं? कारण की एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवतो, डिसेंबर मध्ये बाळेशोचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे नाव दिलं एल निनो. एल निनो आणि ला निना हे कोणाची नावं नाही, घटना नाही, तर आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घावधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. त्या प्रशांत महासागराचं काय होतं, डिसेंबर महिन्यामध्ये समुद्राचं पाणी अर्ध्या अंशाने गरम होत जातं. मग ते पाणी गरम झालं तर त्या वर्षी दुष्काळ पडणार असं त्या सगळ्या संस्था म्हणतात. पण ही परिस्थिती कधी असते तुम्हाला एक सांगतो, डिसेंबर महिन्यामध्ये असते. तर तुम्हाला एक सांगतो, आपल्याकडे पाऊस कधी येतो? जून मध्ये येतो. आपले इंग्रजी महिने कधी सुरू होतात? जानेवारीला. पाऊस यायला जून मध्ये आणि एल निनो उद्भवतो डिसेंबर मध्ये. मग आणखी आता डिसेंबर आलाच नाही, एल निनो उद्भवलाच नाही, मग एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवणार आहे. मग त्या अगोदर त्याच्यामुळे म्हणतो एल निनो असं येणार असतो. तुम्ही काय करा, आपल्या महाराष्ट्राला 2 समुद्र आहेत, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रातून पाऊस नाही आला आणि तुमची पेरणी झाली नाही, यापुढे काय करा, वहीमध्ये लिहून ठेवा. जर मुंबईचा पाऊस नाही आला आणि तुमची सोयाबीनची कापसाची पेरणी नाही झाली, नाराज होऊ नका.
फक्त तारखेची वाट बघा 20 सप्टेंबरची. 20 सप्टेंबरला मला जसं कळतंय 1998 पासून विशाखापट्टणमाच्या बंगालच्या खाडीमध्ये त्या भुवनेश्वर किनाऱ्याला दरवर्षी 20 सप्टेंबरला एक चक्रीवादळ तयार होतं आणि ते सरळ पाऊस काय होतो तेलंगणाकडून मराठवाड्यामध्ये येतो आणि आपली पेरणी करून देतो. म्हणून ही तारीख कायमची लक्षात घ्या. हे करत असताना सांगतो पण या संस्था काय करायला एल निनो उद्भवला म्हणून दुष्काळ पडणार असं सांगतात. पण या वर्षी देखील खूप पाऊस पडणार आहे. भविष्यामध्ये सांगतो जोपर्यंत हे पृथ्वीचं तापमान कमी होत नाही तोपर्यंत पाऊसच वाढत जाणार आहे. म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. पण पावसासोबत मला एक माहिती असून सांगतो गारपीट देखील वाढली हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. हे करत असताना सांगू इच्छितो हे अंदाज व्यक्त करत असताना बऱ्याच जणांना शंका वाटते डॉक्टरांकडे एखादी प्रयोगशाळा आहे का काय आहे. तर तुम्हाला एक सांगतो काही नाही घरी 10 रुपयाच्या भारताचा नकाशा आहे आणि मोबाईल आहे दुसरं काही नाही. हे करत असताना सांगतो हे अंदाज उपग्रहावर आधारित तुम्हाला सांगत असतो. म्हणजे इतका अभ्यास आहे नुसत्या महाराष्ट्रापुरता पाऊस येत नाही. तुम्ही काय करा भारतामध्ये कुठं जाऊन बसा. भारतापेक्षा अमेरिकेला जा तिथून मला एखाद्या गावातून फोन लावा पंजाब सर मी अमेरिकेमध्ये बसलो पाऊस पडेल का 2 मिनिटे वेळ द्या 2 मिनिट टायमिंग ने सांगतो तो पाऊस पडेल का नाही. इतका अभ्यास तुमच्यासाठी उपग्रह. पण हे करत असताना उपग्रहाचा अभ्यास करावा लागतो. पण एखादं तुम्हाला सांगतो कोणती गोष्ट कालांतराने मध्ये कालबाह्य होत असते. तुम्ही बघा पूर्वी काय होतं टेलिफोन आले होते ते बंद झाले. त्याच्यानंतर तरंग फोन आले होते ते बंद झाले. रेडिओ आले ते बंद झाले. नवीन टीव्ही आल्या होत्या त्या बंद झाल्या. भविष्यामध्ये आता हे नेट आलंय. भविष्यात इंटरनेट देखील कधी ना कधी बंद होईल. मग हे बंद पडल्यावर आपल्या शेतकऱ्याला पाऊस कोण सांगणार. तर शेतकऱ्याला सांगतो कोणी जरी नाही सांगितलं की निसर्ग तुम्हाला पाऊस सांगायचं सोडत नाही. म्हणून जरा या निसर्गाकडे जास्त लक्ष द्या. मग निसर्ग कसा पाऊस सांगतो तुम्हाला एक एक उदाहरण पटवून देतो. काय करायचं पावसाळ्यामध्ये पूर्व दिशा इथे ना ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. तुम्ही कालच बघितलं असेल मी तर बघितलं नाही काल इकडे तांबडा आभाळ झालं होतं ना बघितलं कोणी. आता यापुढे झालं की काय करा वाटल्यास असं फोटो काढून घ्या. तांबडा आभाळ झाल्याला दिसलं की तुम्ही म्हणायचं 3 दिवसात पाऊस पडणार आहे. म्हणून हे पाऊस येण्याचं कारण तुम्हाला आजच बघायला भेटेल. यापुढे कोणाला विचारायचं नाही. त्याच्यानंतर काय करायचं मग हे तांबडा आकाश काय असतं हे तांबडा आकाश वरून राजाचं बी असतं आणि कोणतंही बी पेल्याच्या नंतर 3 दिवसाला उगवतं. म्हणून 3 दिवसात पाऊस येण्याचं चिन्ह हे लक्षात घ्यायचं. परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचा. काय करायचं आता मागं वारं सुटलं होतं बघा. त्या वाऱ्यामध्ये कोणता तज्ञ पाऊस सांगत नव्हता. फक्त मी म्हणलं होतं की 24 जूनला पाऊस येणार आहे आणि 25 पासून पाऊस सुरू होणार आहे असं सांगितलं होतं. आणि 24 तारखेला पाऊस सुरू झाला. तुम्ही बघा 23 तारखेला लाल आभाळ झालं होतं. वाटलं माझ्याकडे त्याचे फोटो देखील आहे. मी स्वतः आधी स्टडी करत असतो. पण हे करत असताना तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती झाली उभं वारं सुटलं तुम्हाला पाऊस कोणी सांगत नाही. यापुढे कोणाला विचारायचं नाही. हे जे झाडं असतात ना या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. या चिमण्या काय करतात ज्या ज्या ठिकाणी धूळ आहे त्या धुळीमध्ये आंघोळ करतात. चिमण्यानं जर धुळीने आंघोळ केलेली बघितली की 4 दिवसाला पाऊस येतो. म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात घ्यायचं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं तुम्ही बघा आपल्या घरी लाईट असतात. आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर पावसाळ्यामध्ये किडे आले आणि पाकुळे आले तुम्ही म्हणायचं 3 दिवसाला पाऊस पडणार आहे. काल किडे आले होते बघा आले होते ना काल बघा त्या 3 दिवसात पाऊस पडतंय का नाही. म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर काय करा पाऊस येतं आणखी नाही कारण सांगतो दररोज तुम्ही शेतात जाता. शेतात गेल्याच्या नंतर गच्च उभा राहिल्याच्या नंतर आकाशामधून दररोज विमान जातात बघा. त्या विमानाचा आवाज येत नाही. पण 24 तासात 3 दिवसात पाऊस येणार असला की विमानाचे आवाज येऊ लागतात. विमानाचा आवाज आला की तुम्ही म्हणायचं 3 दिवसाला पाऊस पडणार आहे. म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं. त्याचं शास्त्रीयकरण सांगतो विमान यंत्रणा हे रडार यंत्रणेवर चालते. ज्यावेळेस बाष्पाचे ढग पाण्याचे ढग वरी असले त्यावेळेस विमानाचा आवाज येतो नसता येत नाही. म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं. परत सांगतो योगायोगाचं भजनकरी मंडळी म्हणून सांगतो तुमच्या गावामध्ये दरवर्षी त्या गावातल्या मंदिरामध्ये काकड्याचं भजन चालू असतं बघा. आणि त्या काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातले भजनकरी काय करतात दीपावलीच्या अगोदर 1 महिन्यामध्ये पुढच्या महिन्यात असं लाऊडस्पीकर लावून तिथं अभंग म्हणतात. तुमच्या गावातल्या अभंगाचा काकड्याचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेला की त्यांनी म्हणायचं सकाळी 9 वाजता पाऊस येणार आहे. म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात घ्यायचं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत. निसर्गातली झाडं प्राणी पक्षी हे देखील पाऊस सांगतात. तुम्हाला एक माहित असून समजू तुमच्या शेतातले लिंबाचं झाड सुद्धा पाऊस सांगतात. लिंबाचं झाड कुठं पाऊस सांगतंय का पण सांगतात. तुम्ही बघा मे मध्ये तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबळ्या लागल्या की लिंबाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांना यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज तुम्हाला लिंबाचं झाड देतात. त्याच्यानंतर एक असं झाड आहे तुमची लवकर पेरणी होणार आहे म्हणून सांगतात.
झाड कुठं तसं सांगत असतंय का, पण सांगतं. पण त्या झाडाचं नाव सांगतो. तुमच्या शेतामध्ये जांभळीचं झाड आहे, तुमची जांभळ मे महिन्यामध्ये 50% पिकली, तुम्ही जांभळा खायला सुरुवात केली. जांभळीचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो यावर्षी लवकर पेरणी होणार आहे, असं सांगतं तुम्हाला ते जांभळीचं झाड देतं. त्याच्यानंतर परत सांगतो एक झाड तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतं. झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगेल का, पण सांगतं ज्या वर्षी बिब्याच्या झाडाला, बिबो माहिती ना तुम्हाला, बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले, बिब्याचं झाड म्हणते शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळ पडणार आहे, असं सांगतं तुम्हाला बिब्याचं झाड येतं. म्हणून हे कारण लक्षात येतं. परत सांगतो एक झाड असं आहे ते तुम्हाला कांदा खूप होणार म्हणते, सोयाबीनला उतार येईल म्हणते, कापसाला उतार येईल म्हणते, असं झाड एक अंदाज देतं. तसं झाड कुठं असतंय का, पण असतंय. तुम्हाला सांगतो ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या, चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही मालामाल होणार आहे, असा अंदाज तुम्हाला चिंचाचं झाड देतं. बघा 8 महिन्यापूर्वी चिंचाला खूप चिंचा होत्या, म्हणजे यावर्षी सगळ्याला बघा कांदे होणार आहेत, कापस होणार आहे, सोयाबीन देखील होणार आहे. मग अंदाज कोणी दिला, त्या झाडांना दिला. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. तुम्ही बघा 1970 ला 80 ला आपले आजोबा पंजोबा होते, मग त्यांना सांगणाऱ्या ह्या संस्था होत्या का, कोणी नव्हतं. मग त्यांना कोण सांगत होतं, एक झाड 1 वर्षभर अंदाज देत होता. झाड कुठे 1 वर्षभर पाऊस सांगते का, पण सांगते. तुम्हाला सांगतो गावरान आंबा आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा हवामान अंदाज देतो. कसा देतो बघा, ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा त्या बिडकीच्या लोकांनी 2017 पर्यंत इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला, दुष्काळाला सामना करावा लागला. 2018च्या नंतर तुम्ही आठवा तुमच्या गावातल्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलोराच लागला नाही. बरोबर आहे ना, फुलोरा नाही म्हणजे आंबे नाही लागले, आंबे नाही म्हणजे रस नाही खायला भेटला, रस नाही खायला म्हणून पाऊस जास्त पडला. आणि यावर्षी कसं तरी फुलोरा जास्त लागला होता, मात्र गारपीट झाली, फुलवारा सगळ्यात गळून गेला. म्हणजे यावर्षी तर तुम्हाला कैरीच बघायला भेटली नाही, कैरी नाही म्हणजे रस नाही भेटला, रस नाही भेटला मग पाऊस जास्त पडणार. मग तुम्हाला अंदाज कोणी दिला, त्या झाडांना. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचं. काय करायचं, तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतात जातात, शेतात गेल्याच्या नंतर तुम्ही सरड्या बघतात बघा, सरड्यानं जूनच्या पहिल्या आठवड्यात गळ्याला लाल कलर, डोक्याला लाल कलर केला, सरड्या म्हणतो शेतकऱ्यांनो 10 दिवसा मान्सून येणार आहे, असा अंदाज तुम्हाला सरड्या देतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं, एक सोपं उदाहरण सांगतो तुमच्यातलं ते दररोज. ज्या माणसाला दम आहे बघा, दमे असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं, त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो, ते धापा देऊ लागतात. मग आपले घरचे काय करतात, त्यांना लगेच डॉक्टरकडे घेऊन जातात. त्यांना डॉक्टरकडे न्यायच्या नंतर डॉक्टरने तिकडे ऍडमिट केलं, तुम्ही म्हणायचं आज रात्री त्याला पाऊस येणार. सगळ्यात सोपं कारण लक्षात येतं. त्याचे शास्त्रीय कारण सांगतो, आभाळ आल्याच्या नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, आर्द्रता जास्त असते, आर्द्रता जास्त असल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होतो. श्वसनाचा त्रास झाला की त्यांना ऍडमिटच करावं लागतं. आपल्या शेजाऱ्याला ऍडमिट केलं की तुम्ही म्हणायचं आज रात्री त्याला पाऊस. सगळ्यात सोपं केलं आहे. परत सांगतो आणखीन एक तारीख लक्षात घ्या, ही तारीख कोणी सांगणार नाही. 15 मे ते 30 मे दरम्यान, 15 मे ते 30 मे दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडतो. 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या रांजणगाव पुरीला पाऊस पडला आणि बाजूच्या गावाला नाही पाऊस पडला, तर येणाऱ्या पावसाळ्यात तुमच्या गावाला दररोज पाऊस दिसणार, पण त्यांच्या पेरणीच होणार नाही. हे कारण लक्षात घ्यायचं. 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या गावामध्ये पावसाचे 2 थेंब तरी पडायला पाहिजे. 2 थेंब पडले की तुम्ही म्हणायचं वरुण राजाच्या बँकेतला पावसाचा विड्रॉल लिहून ठेवल्यासारखं आहे. म्हणून 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस निर्णय करतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी असतात, निसर्गामधले झाडं लाकडं हे देखील पाऊस सांगतात. तुम्ही बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या घरचा लाकडी दरवाजा तुम्हाला पाऊस सांगतात. घरचा लाकडी दरवाजा कुठं पाऊस सांगेल का, पण सांगतात. तुम्हाला सांगतो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या घरचे दरवाजे लागणे गेले, ते दरवाजे म्हणतात शेतकऱ्यांनो 10 दिवसाचा सततधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज तुम्हाला ते दरवाजा देतो. त्याच्यानंतर हे त्याला पाऊस येण्याचे कारण आता तुम्हाला विजेबद्दल सांगतो. वीज म्हणजे हे नाही वीज आकाशात येईल. आता हे उद्याचा 16 ते 30 पाऊस पडणार आहे, इकडून येणार आहे, पूर्वेकडून येणार आहे, विजेच्या कडकडाट येणार आहे. म्हणून काय करा, स्वतःची काळजी घ्या, बैलाची घ्या आणि आपल्या मुद्राची काळजी घ्या. विजेपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं ते सांगतो. काय करा, यापुढं इथं ज्या ज्या गावून शेतकरी आले, तुमच्या गावामध्ये इतक्या विजा चमकत्यात, इतक्या विजा चमकत्यात, तुमच्या गावात वीज पडत नाही आणि गावाच्या 2 किलोमीटरच्या अंतराने विजा पडतात. मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचित, तुमच्या गावातल्या विजा वाचणारं कोण आहे माहितीये का, की मंदिराचा कळस आहे. भविष्यामध्ये काय करा, लिहून ठेवा, तुमच्या गावात वीज पडली ना त्या तुमच्या गावाच्या मंदिराच्या कळसापर्यंत कळस तुटून जाईल,
पण तुमच्या गावात कोणाच्या अंगावर पडणार नाही, हे कारण लक्षात घ्या. मग ते मंदिराचा कळस कशामुळे यूज होते तर त्याचं शास्त्रीकरण चालतो. हे जे कळस आहे हे काचा धातूच आहे. काचा धातू काय करतं, वीज उडून घेतं, तिथं संपून टाकतं. तुम्ही बघा आपल्या आजोबा पंजोबाला आणखीन विचारा, पहिली अशी पुरी म्हण होते, आपलं घर मंदिराच्या कळसाच्या खाली असावं. पण आज अशी परिस्थिती झाली, गावात ते कळस झाले खाली, बिल्डिंग गेल्यावर. तुम्ही बघा टीव्हीला अशा बातम्या येतात, या बिल्डिंग वर वीज पडली, पाण्याची टाकी तुटून गेली, अशा घटना करायच्या. कशामुळं जी पूर्वीची संस्कृती होती ते योग्य होते. मला तुम्हाला सांगायचं आहे, हे करत असताना सांगतो. पण ते कळस कशामुळे त्याचं कारण सांगतो. ते कळस कासा जात होते. तुम्ही बघा पूर्वी आपल्या घरी काशाच्या वाट्या होत्या, काशाचे तांबे होते. आपले पूर्वज काय करायचे, अवकाळी पाऊस सुरू झाला ती वाटी घ्यायचे, लांब नेऊन टाकायचे. मग वीज कशा पडायचे, त्या धातू पडायचे. आणि ज्यांची इथं वाटी नसली ना, मग ते काय करायचे, लोखंडी पहार घ्यायचे आणि वाड्याच्या बाजूला टाकायचे. वीज जरी पडली तर त्या पहारी पडायचे. असं काम लोखंडन कासं धातू पडतं. पण हे कारण लक्षात येतं. हे झालं विजेबद्दल. आता परत सांगतो, विजेपासून चांगले फायदे सांगतो. वीज, आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील युद्ध समतोल 5च मिनिटात संपुष्टात येईल. म्हणून विजा पडणं चांगलं आहे, पण विजा पडणं वाईट आहे. विजा पडणं चांगलं सांगतो. आता माग 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही कांदा गहू केल्याच्या नंतर ज्यांच्या शेतामध्ये विजेचा अवकाळी पाऊस पडला ना, त्यांच्या कांद्याला उतार आला असेल. कशामुळं, त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं. म्हणून विजेचा पाऊस चांगला आहे, पण विजेचा पाऊस वाईट कशामुळं, या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात, बैलावर पडतात, जनावरांवर पडतात. म्हणून विजेचा पाऊस आहे. या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेतात. विजा चमकत असताना माझी सगळ्याला कळकळीची विनंती आहे, शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली थांबू नका. कारण की झाडावर जवळपास 16% विजा पडतात. मग झाडावर वीज कशामुळे पडते, कारण की जे झाड हिरवगार असतं त्याची मुळे जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेले असते आणि वीज काय करते, आर्थिंग शोधत जाते. म्हणून विजा चमकत असताना झाडाखाली थांबत नाही. विजा चमकत असताना म्हणजे नारळाच्या झाडाच्या बाजूला उभा राहू नका. नारळाच्या झाडावर देखील वीज पडते. विजा चमकत असताना मोबाईल टॉवरला हात लावून उभा राहू नका. मोबाईल टॉवरवर देखील वीज पडते. विजा चमकत असताना तुमच्या मोबाईलचं नेट बंद करत जा. कारण की यावर्षी गेल्या पावसाळ्यामध्ये सोयाबीन काढत असताना शेतकरी मोबाईलवर युट्यूबवर गाणं ऐकत होते. त्यांच्या विजा अंगावर पडलेल्या मी प्रत्यक्ष जाऊन आलो. त्याच्यानंतर विजा चमकत असताना आपली जनावरे झाडाखाली बांधू नका. विजा चमकायला लागला की सरळ घराकडे घेऊन जा. सगळ्यात सोपं, विजा चमकत असताना आणखीन एक काळजी घ्या, ज्यांची शेती तळ्याच्या बाजूला आहे, विजा चमकत असताना तळ्याच्या बाजूला उभा राहू नका. तळ्यामध्ये पोहू नका, कारण की तळ्यामध्ये 28% विजा पडतात. मग तळ्यामध्ये कशामुळे पडते, जिथं जिथं पाणी असतं तिथं वीज आकर्षल्या जाते. म्हणजे हे कारण लक्षात घेतात. हे झालं विजेबद्दल. यापुढे सर्व शेतकऱ्याला सांगतो, गारपिटीबद्दल सांगतो. नेमकं तुम्हाला एक माहिती असं सांगतो की हे जे कांदा म्हणजे साहेबराव जे कांदा आहे, त्या कांद्यामध्ये सीड प्लॉट असतात बघा. सिंदखेड राज्यामध्ये यावर्षी इतके सीड प्लॉट होते, त्या शेतकऱ्यांना मी सतत अंगत येत होतो, या गारपीट इथं होणार आहे, तिथं होणार आहे. नेमकी गारपीट कुठे होते, आता काय झालं तुम्हाला एक माहिती असं सांगतो. तुमचे जे सीड प्लॉट कंपनी आहेत त्यांनी काय केलं, आमच्या भागामध्ये जमीन घेतल्या. मी म्हणलं आमच्या भागामध्ये घेण्याचा उद्देश काय, तर त्यांनी काय केलं, आमचा जे भाग आहे संपूर्ण काळीच जमीन आहे, कुठं खडकाची नाही, काहीच नाही. मग त्यांनी तिथं जमिनीमध्ये सीड प्लॉट घेण्यासाठी जमीन घेतल्या. कशामुळं, जिथे जिथे काळीची जमीन असते तिथे गारपीट होत नाही. हे तुम्ही कायमचं लक्षात घ्या. आणि नेमके गारपीट कुठं होते तुम्हाला एक माहिती असं सांगतो. वहीमध्ये एक तारीख लिहून ठेवा. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्चचे गारपीट होणार. हे कायमचं लक्षात घ्या. मग ही गारपीट सगळीकडे होते का, सगळीकडे होत नाही. म्हणून काय करायचं तुम्हाला सांगतो, नेमकी गारपीट कुठे होते. या गारपीटीवर अभ्यास करण्यासाठी मला 15 वर्ष गेले. तुम्हाला एक माहिती असं सांगतो, 15 वर्ष कसे गेले. महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं गारपीट झाली तिथं गेलो. तिथे गेल्याच्या नंतर तिथली जमीन माहिती, तिथला डोंगर बघितला, गारपीट कशी झाली, केवढे होते, सगळं बघितल्याच्या नंतर, सगळं निरीक्षण केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली. जिथं जवळपास काय झालं, 50 डोंगराव गेलो बघा. त्या 50 डोंगराव काय झालं, डोंगराव गारपीट झालेली होती, पण त्या डोंगराच्या बाजूला 1 किलोमीटरच्या अंतरानं काळी जमीन होती, तिथं गारपीट नव्हती. मग माझ्या लक्षात आलं की जिथे जिथे काळी जमीन आहे तिथे गारपीट होत नाही, हे लक्षात आलं. आता तुम्हाला एक सांगतो, पूर्वी बघा गारपगार येत होती बघा, माहिती आहे तुम्हाला. एक मिनिट, गारा बांधणारे येत होते ना, तर ते कोण होते सांगतो, ते होते धनगर समाजाचे होते. तर मग धनगर समाज कुठं फिरतो सरासरी, मेंढ्या चालत चालत
गावाच्या शिवारानं फिरतो. मग त्यांना कोणाची जमीन कोणत्या पाटलाची, कशी, काळीची का खडकाची, हे सगळं माहित आहे. आमच्या घरचं उदाहरण सांगतो. मग ते गार पगार काय व्हायचं, आमच्या घरी यायचे बघा. आमच्या घरी कोण असायचं, आमच्या आजी असायच्या. मग आल्याच्या नंतर म्हणजे आजी तुमच्याकडे जमीन किती आहे, आजी म्हणायच्या 20 एकर. आम्ही छोटे छोटे असताना उगाच लक्ष देत होते त्या घरात. मग ते म्हणायचं आजी मग तुमची काळीची जमीन कुठे आहे, आजी म्हणायच्या इकडे काळीची जमीन, आणि खडकाची जमीन इकडे. मग ते म्हणायचं आजी मी तुमच्या मंत्रानं गारा बांधून टाकतो. आजीला वाटायचं गारा बांधणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. आजी म्हणायची हो. लगेच ते गार पगार काय करायचं, तांब्यामध्ये पाणी घालायचं. आम्ही बघायचं तांब्यात पाणी आणून द्यायचं, पाणी हातात घ्यायचा, मंत्र म्हणायचा आणि काय जमिनीकडे टाकायचा. म्हणायचा आजी मी तुमच्या काळ्या जमिनीच्या गारा बांधून टाकल्या, आणि तो लगेच निघून जायचा. आणि निघून गेल्याच्या नंतर जात असताना त्यावेळेस काय होतं, पैशाच्या स्वरूपात मोबदला नव्हता. एक शेरभर गहू द्यायचा तो निघून जायचा. पण ते गेल्याच्या नंतर आम्ही लगेच काकूला म्हणायचं काकू त्यांनी आपल्या काळ्या जमिनीच्या गारा बांधल्या, खडकाच्या बांधल्यात नाही. त्यावेळेस एवढं काही कळत नव्हतं. मग काकू म्हणायचं जाऊ द्या म्हणायचं. मग ज्यावेळेस मी ह्या गारपिटीवर 15 वर्ष अभ्यास करत होतो, मग मला एक गोष्ट लक्षात आली, जिथं काळीची जमीन होती तिथं गारपीट होत नाही, आणि खडकाच्या ठिकाणी होते, आणि ती गार पगार तसंच करायचा. मग मी काय केलं, त्या गार पगाराला शोधूनच काढलं. मी त्याच्याकडे गेलो. मी म्हटलो तुम्ही आमच्या घरी येत होता, आमच्या काळ्या जमिनीच्या गारा बांधत होता, आणि खडकाच्या कशामुळे बांधत नव्हता, त्याचं शास्त्रीय कारण सांगा. मग मला त्याने ते सांगितलं, जिथे जिथे काळीची जमीन असते तिथे गारपीट होत नाही, आणि खडकाच्या ठिकाणी होते, हे लक्षात आलं. मग त्याच्यानंतर परत महाराष्ट्रावर फिरल्याच्या नंतर परत तुम्हाला नेमके गारपीट कुठे होते तुम्ही बघा तसे झालेले. मग गारपीट कुठे होते सांगतो. एखादी नदी असली, नदीच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते, हे वहीमध्ये लिहून ठेवा. त्याच्यानंतर एखादा तळ असलं, तळ्याच्या बाजूला चारही बाजूनं 1 किलोमीटरच्या अंतराने गारपीट होते, हे लक्षात घ्या. एखादा कॅनल असेल, कॅनलच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एखादा डोंगर असेल, डोंगरावर गारपीट होते, पण डोंगराच्या बाजूला काळी जमीन असली ना तिथं गारपीट होणार नाही, हे कारण लक्षात येतं. की नंतर हे कारण लक्षात झालं. पण काय झालं, 2021 नंतर महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट वाढली. तुम्ही काय करा, एखाद्या तज्ञाला विचारा, कोणी सांगणार नाही. या 4 वर्षात गारपीट वाढण्याचं कारण सांगतो. काय झालं, आतापर्यंत अफगाणिस्तान आहे बघा, म्हणजे गुजरातच्या पलीकडे अफगाणिस्तानचं बाष्प, म्हणजे सोप्या भाषेत सांगतो तिथलं आभाळ आपल्याकडे कधीच येत होतं. पण मार्च आणि हिवाळा संपत येताना इथं ऊन तापायलंय. मार्च आणि एप्रिल नंतर इथं ऊन तापलं, ते बाष्प खेचायला झालंय, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गार पडली. आणि हे तापमान कमी करायचं असेल तर भविष्यामध्ये झाडं लावा लागते. झाडं लावा आणि तिथं तापमान कमी करा. परत एक सांगतो, झाडं नसले तरी पाऊस पडतो का, झाडं नसल्यावर देखील पाऊस पडतो. जगातून पाणी वाचल्यासारखा पडतो. जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. तुम्ही बघा महाबळेश्वर, पुणे पाऊस रिमझिम असतो. कशामुळं, कारण की तिकडे खूप झाड आहेत, आपल्याकडे झाडं नसल्यामुळं अतिमुसळधार पाऊस आलाय. म्हणून झाडं लावा आणि तिथे तापमान कमी करा. हे करत असताना झालं, हे सगळं पावसाबद्दल सांगितलं. आता थोडं पिकाकडे येतो. तर सुरुवात करत असताना सोयाबीन बद्दल सांगतो. यापुढे तुम्हाला एक माहिती सांगतो, सोयाबीन किती क्विंटल होणार आहे कोणाला विचारू नका, शेजाऱ्याला नाही त्या मशीनवाल्याला. एक सोपं गणित सांगा, गेल्या वर्षी तुमच्या इथं सोयाबीनच्या झाडाला सरासरी शेंगा किती लागेल कोणी सांगेल का, एका झाडाला? 60-70. यापुढे काय करा, तुम्हाला किती क्विंटल सोयाबीन होणार आहे आणि त्या आरतीमधून आपल्याला किती क्विंटलचे उचल आणायचे. आता सगळ्यात सोपं गणित सांगतो. काय करायचं, सोयाबीन काढत असताना शेतामध्ये जायचं, 3 झाडं उपटायचे. एका झाडाला 60 शेंगा, एकाला 70 आणि एकाला 80 असल्या की मधलं पकडायचं. इथं शेतकरी म्हणतात 70 शेंगा होत्या, मग आपण 70 गृहीत धरू. मग त्या 70ला कसं करायचं, सोयाबीनच्या झाडाला 6 शेंगा लागल्या, 1 क्विंटल सोयाबीन होणार. किती होणार, 1 क्विंटल. मग इथे शेतकरी म्हणतात 70 शेंगा होत्या, मग त्या 70ला भागा 6 60 आणि परत 10 2 बघा, म्हणजे 10.5-11 उतर आला सांग, किती आला, 10.5-11 आला सांग. हे सगळ्यात सोपं करायला लागतं. एखाद्याच्या शेंगाला समजा सोयाबीनला 40 शेंगा असल्या तर त्याला 6 बघायचं, 6-7 30 60 क्विंटल सोयाबीन झाली सगळ्यात लक्षात. हे झालं सोयाबीन बद्दल. आता तुम्हाला एक माहिती असून सांगतो, गव्हाबद्दल एक सांगतो. गहू करत असताना यापुढे किती क्विंटल गहू होणार आहे कोणाला विचारू नका. एक सोपं गणित लक्षात घ्या, कायमचं लक्षात घ्या. या कोणीच गोष्टी सांगणार नाही. तुमच्या इथे गेल्या वर्षी गहू काढणीच्या वेळेस गव्हाच्या उंबीमध्ये गहू किती निघत होते, उंबीमध्ये 35-40. इथे शेतकरी म्हणतात 35, काही जण म्हणतात 40. तर यापुढे काय करायचं, गहू किती क्विंटल होणार आहे कोणाला विचारू नका. तुम्हाला सांगतो, तुमच्या उंबीमध्ये
3 गहू असले तर 1च क्विंटल गहू होणार. किती होणार? 1 क्विंटल. इथे शेतकरी म्हणतात 40 गहू होते, पण त्या 40ला 3 भागा 33 म्हणजे 12-13 क्विंटलचा उतार आला असेल. बरोबर आहे ना? सगळ्यात सोपं आहे गणित लक्षात घ्या. परत सांगतो, आणखी ऊस आहे तुमच्याकडे. ऊस किती टन होणार आहे कोणाला विचारणार? योगगण साहेब आहेत म्हणून सांगतो. ऊस किती टन होणार आहे कोणालाच विचारायचं नाही. एक सोपं गणित सांगतो. गेल्या वर्षी ऊस जात असताना ऊसाला कांडे किती होते कोणी सांगेल का? सरासरी कांडे किती होते? 14-15 होते. आता काय करा, या पुढं तुम्हाला किती टन ऊस होणार आहे हे सगळ्यात सोपं काय करायचं. ऊस समजा टोळी यायच्या अगोदर ऊसाचे कांडे मोजायचे, 3 ऊस मोडायचे आणि सरासरी मोजायचे. तर तुमच्या ऊसाला 5च कांडे लागले त्याला 2 न गुणायचं. तुमच्या समजा 1 कांडं लागलं त्याला 2 न गुणायचं. समजा तुम्हाला 1 कांडा असला त्याला 2 न गुणल्याच्या नंतर 2 टनाचा उतार आला. इथं शेतकरी म्हणतात की 14-15 कांडे होते, म्हणजे 14 गुणिले 2 म्हणजे 28 टन, म्हणजे 30 उतार आले. हे सगळ्यात सोपं लागतं. एखाद्याला 20 कांडे असले तर त्याला 40 टनाचा उतार आला, 2 न गुणायचं. एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता कापसाबद्दल सांगतो. तुमच्या इथे कापसाचं अंतर किती असते? 4/2. 4/2. 4/2 म्हणजे 4 गुणिले 2 4 गुणिले 8 8 स्क्वेअर फूट 43,560 भागिले 8 म्हणजे 8-45 आणि ते 200 म्हणजे 5,000-200-300 झाड बसले. मी म्हणतो तुम्हाला 6-7 क्विंटलचा उतार आला सर. बरोबर आहे ना? यापुढे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना कापूस करायच्या अगोदर तुम्ही काय करा, कापसाला खर्च लई करू नका. खर्च करू नका, अंतर कमी करा. अंतर कमी करा, बियाण्याची संख्या वाढवा, खर्च कमी करा. असं केल्याच्या नंतर उतार द्यायचं होतं. तुम्हाला एक माहिती असून सांगतो, 2006 ला 3 एकर मध्ये 87 क्विंटल कापूस काढलेला शेतकऱ्यांनी 2006 मध्ये. त्याच्यानंतर काय केलं, आम्ही इस्रायलला चांडक साहेबाला पाठवलं होतं. चांडक साहेबाला पाठवल्याच्या नंतर आम्ही 9 फुटावर कापूस लावत होतो, पण तिथलं टेक्निक बघून आल्याच्या नंतर तिथं 2x1, 2.5x1, 3x1 कापूस लावत होते. 14-15 क्विंटल कापूस निघतात. आणि तुम्हाला आता यावर्षी सीझन गेलं, पण पुढच्या वर्षी काय करा, 3x1 कापूस लावा. 3x1 कापूस लावल्यानं 3 स्क्वेअर फुटा एक झाड 43,560 भागिले 3 म्हणजे 10,000 म्हणजे 1 एकर मध्ये 4 बॅग बसतात. आणि त्या 4 बॅगला तुमच्या कापसाच्या झाडाला 20 बोंड लागले, 14-15 क्विंटल पर्यंत कापूस होतो. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्यायची. तुम्हाला एक माहिती असं सांगतो, जगाच्या पाठीवर कोणत्याही कापसाच्या झाडाला तुम्ही काय करा, उन्हाळ्यामध्ये नक्की मोजा 22 पासून 42 बोंड लागतात, लय काही जास्त लागत नाही. हे युट्यूब मध्ये तुम्ही बघतात ना, 300 बोंड लागले, 200 सगळं फुटा असतं. म्हणून यापुढे काय करा, अंतर कमी करा आणि बियाण्याची संख्या वाढवा. ही गोष्ट लक्षात घ्या. हे त्याला कापसाबद्दल, या ठिकाणी कांद्याबद्दल कार्यक्रम ठेवायच्या वतीने सांगतो. तुमच्या कांद्याचा भाव कधी वाढणार आहे कोणाला विचारू नका. तुम्ही काय करा, महाराष्ट्राच्या पावसापेक्षा आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक तिकडल्या पावसाचा जरा जास्त लक्षात घ्या. सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकला मुसळधार पाऊस पडला की तुमच्या कांद्याचा भाव वाढतो. सगळ्यात सोपं हे लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्राच्या पावसावर लक्ष ठेवायचंच नाही, तिकडल्या पावसावर जास्त लक्ष ठेवायचं. कांद्याचा भाव वाढवण्यासाठी ते आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, या साहेबराव कंपनीचा कांदा मी साहेबांशी चर्चा करत असताना सांगितलं की त्याला 4 पाकळ्या आहेत, म्हणजे खराब होणार नाही. प्रत्येक काही कांद्याला 3च पाकळ्या आहेत, म्हणून 4 एकदम लाल आहे आणि एकदम असं म्हणजे टवटवीत कांदा आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाबद्दल सर्व शेतकऱ्यांनी माझं मनोगत ऐकून घेतलं. त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो. या परत शेतकऱ्याला सांगतो, आज बघा, आज रात्रीपर्यंत तुमच्या भागामध्ये पाऊस पडलेला दिसेल. तुमच्या पाहुण्याच्या कोण येते, इकडे पाऊस पडला तिकडे पाऊस पडला, तुम्हाला बी पडणार आहे, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. तर आज या ठिकाणी कोणीला मला सन्मान केला त्याबद्दल थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, 2 मिनिटं थांबा. आपल्याला पंजाबराव डग साहेबांची ज्यांनी भेट घडून आणली, आज यांचे 2 मिनिटं आपण मनोगत ऐकायचंय. 2 मिनिटं थांबा फक्त, बसा थोडस. म्हणजे डग साहेबाला ऐकलं का आपण लगेच निघून जायचं, पण त्यांना कोण आणलं इथं हे आपल्याला पाहायला इच्छा आहे सर्वांचीच. आपण थोडं 2 मिनिटं स्थानापन्न व्हा अशी मी आपणास विनंती करतो. तत्पूर्वी रांजणगावमध्ये जे किसान ग्रुप यांच्यातर्फे पंजाब डग साहेबांचं स्वागत होईल. तसेच सातकर्णी कंपनी, विकास ढगे आणि नितीन कादमणे, आनंदराव निकम हे या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतील. आणि लगेचच साहेबराव सीडचे मालक भारत लवाट सर यांना मी विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन या ठिकाणी करावं अशी आपणास विनंती.
जास्त वेळ घेणार नाही. आपण सर्व मान्यवर विनंतीला मान देऊन आला व या शेतीविषयी सकारात्मक चर्चा घडून आणण्यासाठी दत्त साहेबांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला. दत्त साहेब विनंतीला मान देऊन आले. मी त्यांचा रांजणगाव खुली व पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं व साहेबांच्या वतीनं दत्त साहेबांचे व आपले सर्व मान्यवर शेतकऱ्यांचे आभार मानतो. असेच प्रेम राहू द्या. जय हिंद. या ठिकाणी चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवला. तालुका पैठणमधील शेतकरी असून फ्रूट आपला सीड प्रॉडक्टचे मेन साहेब असून त्यांना आपल्या साहेबराव सीडबद्दल माहिती विचारतो. काय वाटतं तुम्हाला कांद्याबद्दल आणि कांद्याबद्दल? चांगला असून पत्ती पण चांगली आहे, कलर पण चांगला आहे, साईज पण चांगली बनलेली आहे. आणि या कांद्यामध्ये जोड वगैरे कमी आहे आणि डागी पण नाही. कलर पत्ती खूप छान असं. आज पण बघा तुम्ही इतके दिवस असून सुद्धा कांद्याची क्वालिटी कांदा आणि मोकळा आणि चाळीमध्ये खराब पण नाही. या कांद्याला किती दिवस झाले असते? तरी मेमध्ये तीन महिने तर स्टॉक अजून 2-3 महिने टिकतोय कांदा? नाही 6 महिने झाले 6 महिने झाले. मार्च मध्ये कांदा काढलेला आहे हा आणि आता ऑगस्ट आहे म्हणजे 6 महिन्याचा कालावधी लोटला. अजून 2 महिने कांद्याला पत्ती 4 पत्ती आहे आणि बुरशी नाही. विशेष बुरशी म्हणजे नाही. त्याच्यावर जी काळी बुरशी येते आणि त्या काळी बुरशीमुळं कांदा सडतो. कांद्याचं बियाणाचं जर्मिनेशन पण खूप चांगलं जेव्हा कांदा आपण टाकतो. कोणता कांदा आहे? साहेबराव शेठ. ठीक आहे, धन्यवाद. म्हणजे साहेबराव शेठचा कांदा पाणी कार्यक्रम असल्यामुळे भरपूर शेतकरी इथे कांदे बघण्यासाठी आलेले आहेत. स्वतः साहेबरावचा कांदा कसा आहे प्रत्यक्ष बघण्यासाठी शेतकरी ते गाव कोणतं तुमचं? सिंदूरवादा गाव आणि सिंदूरवादा रांजणगाव नागापूर या भागातून शेतकरी आले. समृद्ध शेतकरी गटाचे अध्यक्ष पण इथं कांदा चाळ पाहण्यासाठी आलेला आहे. साहेबराव सीडचा कांदा तुम्हाला कसा वाटला? त्याचा कलर पत्ती वगैरे चाळ पाहून प्रतिक्रिया आता दिसायला वांग खूप चांगलं आहे. आता नवीन असल्यामुळे थोडंसं विश्वास करणं कमी आहे, पण मग तरी पण अशी क्वालिटी असल्यानंतर शेतकऱ्यांनी हे वापरायसाठी स्वतः तुम्ही चाळीमध्ये बघितलंय ना? आता आम्ही इथं बघितलं नुकसान 0% आता सध्या तरी. मार्च किती पत्ती कांदा आहे याच्यावर टाकलेला आहे साहेब? किती पत्ती कांदा आहे? आता हा काय 3 पत्तीपर्यंत कम्प्लीट आहे. त्यामुळे काही अडचण नाही. 3-4 पत्ती. कसा वाटला साहेब तुम्हाला कांदा? कसा वाटला? क्वालिटी चांगली आहे. तुम्ही प्रत्येक शेतकरी प्रत्येक वाण दरवर्षी त्याचं आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही एकदा साहेबराव सीड जर समजा तुम्ही 2 एकर 1 एकर करून बघावं, तुम्हाला एक अनुभव येतो. आणि नवीन तुम्ही मार्केटमध्ये जर चांगलं पत्ती निघत नाही, पत्ती निघत नाही, कलर महत्वाचा मार्केटमध्ये सध्या लास्ट काय वातावरण खराब आहे. आज अर्धे घोडेगाव मार्केटला या मानाने याच्यात 0% नुकसान आहे. कालच्या मार्केटला घोडेगाव मार्केटला पण 2200 ते 2250 रुपये घोडेगाव मार्केटला. तिथं उभारताना 3 त्यावेळेस जर पत्ती नाही निघली ना तर तोपर्यंत 50% लगे 75% कांदा जास्त कांदा गंगापूरला 2400 रुपये पट्टी गेली. 2500 परवा नाही गंगापूरला नाही ना निघतच नाही ना पत्तीच निघत नाही. तर कांद्याला काय भाव गेला? आणि कांदा काय भाव गेला? 1600 1700 अजिबात नाही. 1700 1800 1600 प्रोडक्ट आहे नियोजन केलं होतं. आणि तुम्हाला कांद्याच्या याच्याबद्दल साईज आणि क्वालिटी साईज मी बद्दल तुम्हाला म्हटलं ना इथं बोलताना सांगितलं की साईज खूप मोठी आहे, चांगली आहे. आणि इथं रिस्पॉन्स जास्त येऊ लागला. म्हणजे आपल्या इथच्या राजूरावपूरच्या भागामध्ये जास्त माती वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तिची क्वालिटी पण चांगली आहे. जर्मिनेशन वगैरे एकदम कांद्याचं 100% एकदम
व्यवस्थित आहे आणि याच्यामध्ये जोड वगैरे कांद्याचं नाही का दुसरं काही मीडियम आणि डायरेक्ट आवडला बी जात आहे आवडला बी जात आहे 220 ते 250 क्विंटल होतच एकरी मग 3 एकरातला कांदा आहे आपला किती MM चा आहे साहेब? साधारणतः 60-70 mm पर्यंत असेल 70-75 मोठा कांदा आहे. आणि ही मोठी साईज ही असेल 100च्या आसपास. मोठी साईजची याची साईज ही 90 मोठी साईज आणि नंतर हे 2 नंबर मीडियम साईज. धन्यवाद. यावर्षी बेला सीडचा कांदा घेण्याचा आवाज तुम्ही साहेबराव सीड्स बेलापेक्षा चांगला आहे. साहेबराव सीड्स कांदा. मागच्या वर्षी आपण या गावामध्ये जवळजवळ 30-350 किलोमीटर त्याचे रिझल्ट चांगले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी तर कांदा केला सगळ्यांचा आता कसं इथं कार्यक्रम आहे ना कांदा नीट केल्यानंतर आणि खराब नाही झाला चांगला खराब नाही झाला. आतापर्यंत 5-5.5 महिने होत आले कांदा चाळीमध्ये एकदम होत चालली. आणि हे कांद्याचे बॉक्स कांदा साहेबराव सीड्स कांद्याचे 1 किलो. तुम्हाला कसं वाटतं क्वालिटी वगैरे आणि चाळी फोडण्यापेक्षा चांगलं डायरेक्ट डागी वगैरे काय नाही कलरला वगैरे चांगला आहे आणि रेट पण चांगला मिळतो बाकीच्या याच्यामध्ये फोन करून बोलत आणि इथं आडतदार पण नाही कांदा 2-3 जण बघून गेलेत ना ते स्वतः 10-11 बॅग 20 बॅग भरा भावासाठी ते म्हणजे मार्केट कलरला पण चांगला आहे आणि 2च प्रकार आहेत आणि आपण साहेब चेक म्हणून दुसरा मिळेल होता जे कांदा मांजुर्डी टॉपला ते मेन थोडं इकडे पुढे तुम्ही थांबा साहेब तुम्ही पुढे